माझं सर्वप्रथम नाव सांगू कारण सगळेजण माझ्यासाठी नवीनच आहे. देवामध्ये आपण सगळे एक आहोत, बहीण भाऊ. ओके, तर देवाला धन्यवाद देतो. माझं नाव आहे सुनील वाघमारे. माझं प्रॉपर गाव आहे नांदेड जिल्हा. पण नांदेड जिल्ह्यामध्ये एक रंकापूर छोटस गाव आहे, खेडगाव. गाव पण खूप मोठं आहे आमच्या गावापेक्षा. त्या ठिकाणातून देवा पण आम्हाला वेचला, असं की मी वयाच्या 12व्या वर्षापासून मी काम करत असायचो. घर सोडलेलं आहे वयाच्या 12व्या वर्षापासून. आणि माझं जन्म छोट्याशा खेडागावामध्ये झालंय. मी देवाला धन्यवाद देतो की आणि मी ज्या वेळेस छोटा होतो त्यावेळेस माझ्या गळ्यामध्ये माळ होती. माळ कोणाला माहिती आहे? ज्ञानेश्वर माळ सगळ्यांना माहिती आहे. ओके, तर मी सकाळी रोज 5 वाजता उठून 6 वाजेपर्यंत पूजा करायचो. रोज डेली न चुकता. जर मी पूजा नाही केली तर मी जेवायचं नाही, दिवसभर उपाशी राहायचं. तुकाच नाही करायचं नाही, मी आंघोळ नाही केलं तर एवढं मी करेक्ट वागायचं. तर त्यामधूनही देवा, कारण प्रभू येशू ख्रिस्ताची नजर माझ्यावरती होती, भलेही मी माळकरी होतो. तर त्या ठिकाणी तसं असं करत करत असताना जीवन चालायचं. असं जसं जगी रोटीनं चालू परंपरा आहे आपल्या आईवडिलांची, त्या पद्धतीने आम्हाला चालावं लागायचं. तर त्याच पद्धतीने चालत असताना पुण्यामध्ये 2006 मध्ये आणलं देवानं मला. आणि त्या ठिकाणी पुण्यामध्ये माझे जिजू असतात, राजी बहीण आहे. तर त्यांच्यामध्ये आणल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या इथं मी कामाला होतो. काम करत असताना ते बिलीवर साहेब म्हणजे दाजी त्यांच्या इथं काम करत असताना मशीनचे, तुम्हाला मशीन माहिती आहेत का? जे जॉब वगैरे बनवतात, माहिती आहेत? ज्यांनी कंपनीत कामाला गेले असतील त्यांना माहिती आहे. त्या ठिकाणी वचन लावलेले होते शॉपमध्ये आणि काम करायचं. ते बोलायचे की हे माळ वगैरे काढून टाक, काय नाहीये, सरकारचे बंधन आहे ते सगळे, असं बोलले. तर त्यावेळेस मी त्यांना राग केलं, तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काय माहिती का? तर माझ्यामध्ये माऊलीसाठी एवढा प्रेम होता की मी घरच्यांना पण ऐकलं नाही. कारण घरचे सगळे चिकन मटन खायचे, मी खायचं नाही. ज्या प्लेटमध्ये, ज्या पातेल्यामध्ये मटन चिकन करायचे त्या प्लेटमध्ये मी जेवायचं नाही. त्या दिवशी मी उपाशीच राहायचं कंपल्सरी. तर एवढं कठोर वागत असताना काही काम म्हणजे मशिनरी वगैरे घेत असताना सगळ्यात सुरुवातीला मला अडचणी आल्या. मी म्हणलं असंच माऊली म्हणजे आळंदी जवळच आहे माझ्यासाठी, जास्त दूर नाही. एक 15 ते 20 मिनिटाचा रस्ता आहे. मी ज्या ठिकाणी राहतो भोसरी पुण्यामध्ये. तर त्या ठिकाणातून एक 20 मिनिटाचा रस्ता गेल्यानंतर सकाळी 10 वाजता लाईन लावलेली होती. 3 पायाच, चप्पल काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, पायामध्ये चप्पल नव्हतं. 10 वाजता लाईन लागल्यानंतर 4 वाजेपर्यंत लाईनीत उभा राहिलं. लाईनीत उभा राहिल्यानंतर मध्ये गेल्यानंतर तिथे पादुका म्हणतात त्याला, बरोबर ना? पादुका म्हणतात. तिथे गेल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर आपण सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत उभं होतो लाईनमध्ये. तर तिथले जे सिक्युरिटी असतात तिथं देव आहेत म्हणजे सिक्युरिटी नसायला पाहिजे, पण तिथं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर सकाळ 10 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत ज्यावेळेस थांबतं, आपली काहीतरी इच्छा असते की तिथं 2 मिनिटं तरी भेटावं आपल्याला. पण तिथे आतमध्ये गेल्यानंतर फक्त असंही करून दिलं, लगेच मानात हात घातला, ढकलून दिलं. मग आता त्यावेळेस अजूनपर्यंत माझ्या लक्षात आहे, नाही म्हणजे हे काहीतरी चुकतंय, माझ्या जीवनात काहीतरी चुकतंय. त्यानंतर तरी चालायचं. असं जीवन चालल्यानंतर माझ्या दाजींना म्हणलं की तुम्ही, ते बोलले की माळ वगैरे काढतात, काय नाहीये, सैतानी बंधन आहे, असं बोलल्यानंतर मी म्हणलं तुम्ही चुप बसा, तुम्ही काय केलंय? 50,000 घेऊन ख्रिश्चन झाले म्हणून मी असं बोललो त्यांना. तर त्याला राग आला. सर मी देवाला क्षमा मागतो की असं बोलल्याबद्दल. तर त्यावेळेस त्यांना बोलल्यानंतर हळूहळू नंतर माझी सिस्टर आहे, त्या सिस्टरांना 3 मुलीच होत्या. बघा, लेकरं झालं तरी अवघड आहे, नाही झालं तरी अवघडच आहे या जगामध्ये. का तर नातेवाईकाला जगाला दाखवण्यासाठी, हे जगाला जे पाहिजे आपल्यासाठी आपण जगत नाही, जगाला दाखवण्यासाठी आपण जगतो. तर ते चुकीचं आहे ऍक्च्युअली. म्हणजे आपल्याला जगाला दाखवण्यासाठी नव्हे तर आपल्या म्हणजे आपलं जीवन, आपले घर, लेकर बाळासाठी आपल्याला जगायचं. आणि सर्वप्रथम परमेश्वराच्या वचनासाठी, परमेश्वराच्या गौरवासाठी जगायचं आहे. तर तसं करत असताना बहिणीला 3 मुली झाल्यानंतर ती त्याचे सासरे सासू वगैरे ओरडायला लागले, चिडायला लागले की हिला नुसती मुलीच होतात तर हिला सोडून दे, असं तसं म्हणून ओरडायला लागले. वेळ आहे
वेळ घेतोय थोडस. तर रडायला लागल्यानंतर ती रडत येऊन माझ्याकडे सांगितले की माझे सासू सासरे असं बोलायला लागलेत मला, म्हणून ती रडायला लागली की मुली स्वतः तिला सोडून दे वगैरे. पण लेकरं झाल्यानंतर मी सोडून द्यायचा विचार येत होता त्यांच्या मनामध्ये. तर ती बोलली की मग असं रडत असताना मी असं काम करत होतो, माळ होती बरं का गळ्यामध्ये. तर मी म्हणलं बघावं तरी एका वेळेस प्रार्थना करून. परमेश्वर वचनात बोललेलं आहे की मला माझ्याकडं मला परतून पहा म्हणलेलं आहे. तर त्या पद्धतीने मी बोललं की बघा तरी एक वेळा तू मागून तरी बघू. मग असंच माळ असतानाच म्हणलं देवा तू देव आहेस का, आजकाल माझ्या बहिणीला मुलगा व्हावा. तेवढं सहज बोललं, सहज बोललेलं, अंतःकरणातून बोललेलं परमेश्वर ऐकतो, सहज बोललेलं. तर ते बोलत असताना एक 15 ते 20 दिवस झालाच ना, ते ऍक्च्युअली प्रेग्नेंट होती. तर 20 दिवसानंतर बोल 20 दिवस झाले ते मुलगा झाला तिथे. देवाची मी गौरव मानतो देवा. मग त्यानंतर मी काय एकदम चकित झालो, अरे हे काहीतरी वेगळंच आहे वाटते म्हणजे याच्यामुळे, म्हणजे येशू ख्रिस्त काहीतरी वेगळंच आहे वाटते. मग त्यावेळेस नंतर मग हळूहळू थोडंसं वचन वाचायला, मी कोणाला सांगितलं नाही, माळ असते वेळेस थोडं थोडं वचन वाचायला सांगायचं नाही. का तर आपल्याला लाज वाटली, आपण त्यांना उलट बोललोय, गप्प बसा तुम्ही 50,000 घेऊन ख्रिश्चन झाले म्हणून. ख्रिश्चन हा सर्वप्रथम धर्म नाही, जात नाही. येशू ख्रिस्त हा आपल्या सगळ्यासाठी आलेला आहे. हा हे जग तो निर्माण केलेला आहे. आपण सगळेजण लेकरं येशू ख्रिस्ताचे लेकरं आहोत. भले ते कुठल्याही जातीत असो. हे जात जे आहे परंपरा या जगातले लोक लावलेले आहेत सर्वप्रथम. हे जात वगैरे काही नाही, स्त्री आणि पुरुष हे दोघच आहे. म्हणून मी या सर्वांना सांगू इच्छितो की असंच करत असताना बहिणीला मुलगा झाला, खूप आनंद झाला, ती पण आनंदित झाली. तसं करत असताना माझा एक छोटा भाऊ आहे. छोटा भाऊ लेथ मशीनवर काम करायचा, 5 साल गेले त्यांना माहिती. काम करत असताना हे हात राईट हँड आहे ना, राईट हँड तो मशीनमध्ये गेलो. मशीन गेल्यानंतर तिथून क्रॅक झाला, क्रॅक झाल्यानंतर त्यावेळेस आम्ही कामाला होतो. 6,000 रुपये पगार असताना ज्या हॉस्पिटलमध्ये गेले त्या हॉस्पिटलमध्ये 2006-07 साली 60,000 रुपये सांगितलं त्यांना पगार, 6,000. मग आता काय करायचं. मग तिथूनही देवाला मी म्हणलं देवा ह्याच्यात मला बाहेर काढ. 2च मिनिटाची प्रार्थना करतो. रिसेप्शनच्या पुढं चेअर असतात माहिती आहे तुम्हाला, तिथं बसून 2च मिनिटाची प्रार्थना. का तर जिजूला म्हणलं त्यांच्या इथं काम करत होतं, त्याला बोललं की भावाचा हात तुटलाय, आपल्याला इथं प्रायव्हेट मध्येच करायचं की. त्यावेळेस गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुविधा नव्हत्या. आलं काय गेलं का काय घेणं गेलं नव्हतं त्यावेळेस, हॉस्पिटल पण खराब होतं त्यावेळेस. तर त्याप्रमाणे जिजूला म्हणले की याला इथंच पाठवायचं आहे, इथंच दाखवायचं आहे, ह्याचा हात इथंच चांगलं भेटतो. तर ते बोलले की आपल्या ऐपत नाहीये तर आपण गव्हर्नमेंटमध्ये नेऊ. मग माझं मन एकदम खचलं, त्यांच्या इथंच कामाला आहे, त्यांनाच बोलतोय तर त्याने असं बोलतं. मग खचल्यानंतर मग विचार केला, 2 मिनिटाची प्रार्थना केली, देवा त्याच्यातून मला बाहेर काढ. ज्यावेळेस असं 2 मिनिटाची प्रार्थना देवाने आहे, जो रिसेप्शनचा तो मुलगा जो बसतो चेअरवरती, मी त्याच्या चेअरवरती मी बसला, तिथं बसलेला प्रार्थना करून असं बघत बसलो तर चेअर. तो बोलवला मला, बोलवल्यानंतर बोलला की इकडे या बोला. गेल्यानंतर तुम्ही कुठल्या गावचे म्हटलं नांदेडचे. नांदेडमध्ये कुठल्या देगलूर तालुक्यात. देगलूर तालुक्यात ते कुठल्या म्हणलं हाणेगाव पासून कुठल्या ते हाणेगावच नाही. मी म्हणलं एवढं का विचारायला लागलं, कारण मी त्याला ओळखत नव्हतं. एवढं का विचारायला लागलं म्हणलं काय मला माहिती नाही, मी तुम्हाला ओळखत नाही म्हटलं. मग ते म्हणलं रक्तापूरचा म्हणून सांगितलं. म्हणजे ते माझ्या आईचं नाव सांगितलं, ते आईचं नाव सांगितलं, मला ओळखलं म्हणजे सॉरी मी तुम्हाला ओळखलं. मग माझ्या मामाचे नाव सांगितले, मामाचे नाव सांगितलं, प्रभू होते माझ्या मामाचं आहे. मग ते नंतर त्यांना सांगितलं, सगळी हिस्ट्री सांगितली सुरुवातीपासून करा, असं असं झालं बाबा, तर इथंच दाखवायचं. मग ते बोलले चला आपण डॉक्टरना बोलू. खरंच तेव्हा बाप्पाला धन्यवाद देतो. त्यावेळेस ते रिसेप्शनमध्ये बसणारा जो मुलगा होता, तो खाली त्यांची एक रूम, स्टॉक राहण्याची एक रूम असते हॉस्पिटलमध्ये प्रत्येक दवाखान्यात. तिथे गेल्यानंतर जवळजवळ 5-6 जण होते माझ्या आजूचे, तोरणा म्हणून आजूळ आहे, त्या आजूचे 6 जण होते. तर ते 6 जणांमधून एक मेन डॉक्टर होता, म्हणजे त्याच गावचा, ऑपरेशन करणार. तर ते सगळेजण गेल्यानंतर डॉक्टरांना जर भेटल्यानंतर डॉक्टरांनी बोलले की 32,000मध्ये होऊन जाईल. मग त्यावेळेस मी देवाला धन्यवाद देतो. बघा 65,000 होतं आणि 32,000 होते. तर खरोखर त्या ठिकाणी पण माझी प्रार्थना ऐकली देवाला, म्हणून देवाचे गौरव म्हणतो. आता तसंच झाल्यानंतर
आळंदीला गेलं एका दिवशी. सकाळी उठून मग आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होऊन शॉपला गेलं. शॉप लॉक उघडला. लॉक उघडून अचानकच माझा माइंड चेंज झाला त्या ठिकाणी. चेंज झाल्यानंतर परत लॉक लावला. किक मारली गाडीची. आळंदीत गेलं. आळंदी सगळ्यालाच माहिती आहे बरोबर. ज्यांनी ज्यांनी माऊलीला मानतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे. तर आळंदीत गेल्यानंतर तिथं माऊलीच्या मंदिराच्या मागे एक नदी आहे. पवित्र नदी म्हणतात त्याला, तीर्थ नदी. तर त्या नदीमध्ये नदीजवळ गेल्यानंतर आतमध्ये उतरलं पाण्यात. माळ निघत नव्हती काढली तर, हे पण सांगतो तुम्हाला. नदीत गेल्यानंतर थांबलं, उतरलं, एवढं पाण्यात गेलं. पाण्यात गेल्यानंतर म्हणलं माऊली तर जवळच आहे आता तिथं, नदीच्या पुढेच माऊली आहे तिथं. नंतर माऊली मी बचपनापासून तुम्हाला मानतो. मला माहित नाही देव काय आहे, देव कोणता आहे मला माहित नाही. देव कोण आहे आणि कोणता आहे कसा आहे मला माहिती नाही. मी मनुष्य आहे. पण माऊली मी तुला बचपनापासून तुम्हाला मी जातो, तुमच्यावरती विश्वास आहे. जर खरं जर देव तुम्ही असाल, खरं जर देव तुम्ही असाल, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. कारण हे मी साक्षी जे सांगतोय हे देवाच्या गौरवासाठी सांगतोय. तर तिथे गेल्यानंतर बोललो बचपनापासून माऊली मी तुम्हाला मानतो आणि तुम्ही देव आहेत हे मी मानतो, पण मला माहित नाही देव कोण. असं जर तुम्ही देव असाल तर हे माळ निघून जाऊ नये, निघू नये बरोबर. माऊलीला म्हणतोय की मी हे माळ निघू नये. त्यानंतर येशू ख्रिस्ताला म्हणलं वरती, देवा तू जर जिवंत खरा देव असेल तर हे माळ निघून जावं, हे माळ निघून जावं असं बोलून मी डुबकी मारली. डुबकी मारून बाहेर निघताच की माळ निघून गेली. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो की देवाचं गौरव मानतो. खरोखर देवा या माझ्या जीवनामध्ये एवढं अद्भुत कार्य केलेलं आहे की मी कधीही विसरू शकत नाही. मरेपर्यंत, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी प्रभू येशू ख्रिस्ताला कधीच विसरू शकत नाही. का तर एवढं अद्भुत कार्य केलेलं आहे परमेश्वर. त्यानंतरही माणसाचं मन शांत बसत नाही. त्या भावाचं ऑपरेशन झालं, प्लास्टर वगैरे सगळं तुम्हाला माहिती असेल हॉस्पिटलमध्ये. हात तुटल्यानंतर प्लास्टर वगैरे लावलं. माझ्या जीवनामध्ये फर्स्ट टाइम अंडी उकडून दिले खावा लागली माळ त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये. म्हणलं आता काय पर्याय नाही. म्हणलं त्याला दोघंच बॅचलर राहायचो पुण्यामध्ये, मी आणि माझं छोटं भाऊ. तर त्या ठिकाणी जर अंडी वगैरे करून दिलं, ते प्लास्टर वगैरे करून आल्यानंतर दापोलीच्या चर्च आहे पुण्यामध्ये. त्यावेळेस एकटाच जायचो मी. असं एखादं पिलेर कोपऱ्यात पिलेरला जाऊन बसायचो, गुडघ्यावरती जाऊन बसलं, प्रार्थना केली. देवा माझ्या जीवनात एवढे मोठे मोठे कार्य केलंस, अजून एक कार्य कर ना माझ्या जीवनात. साक्षीच आहे बघा, माणसाचं मन एवढं विचलित असताना विश्वासच बसत नाही एक दोन कार्यामध्ये. त्याच पद्धतीनं त्या दापोलीच्या चर्चमध्ये गेलं, ते एक पिलर जवळ बसून गुडघ्यावरती रडून प्रार्थना केलं की देवा माझा भाऊ घरी गेल्यानंतर त्याच्या हाताबद्दल मला काहीतरी सांगावं, असं म्हणून प्रार्थना करून मी निघालो. निघते वेळेस मी विसरून गेलो होतो की घरी मी देवाकडे मी काय प्रार्थनेत मागितले ते मी विसरून गेलो. कारण अर्धा तासाचा डिस्टन्स आहे त्या दापोली चर्चून मी राहतोय तिथून. घरी आल्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर माझा भाऊ छोटा असं प्लास्टर सोडत बसला. त्या गोष्टीसाठी प्रार्थना करत होतो, त्या गोष्टीसाठी ते भाऊ करत बसला होता की प्लास्टर सोडत बसला होता. प्लास्टर सोडत बसताना त्याला विचारलं मी, हे असं काय करतोय, आता तर तुझा हात प्लास्टर केलेलं होतं. तो म्हणला, अण्णा मी ज्यावेळेस झोपलो होतो, गाठ निद्रेत झोपलो होता, तो झोपल्यानंतर एकदम हाताला असा झटका बसला आणि प्लास्टर तुटलं. म्हणून मी देवाला गौरव मानतो, देवाचे धन्यवाद देतो, देवाचे उपकार मानतो. खरोखर आज देवबापानं मला त्या परमेश्वर म्हणलं तुम्हाला पूज नव्हतं तर मस्तक बनवतो म्हणलं. आज देवानं मला मस्तक बनवलं. त्या वर्षी मी कामाला होतो, तर आज देवबापानं मला वर्कशॉप टाकून देण्यासाठी मदत केला. परत आज 6-7 वर्कर लोक आहेत माझ्यासोबत. मी त्यांना भाऊच म्हणून समजतो माझ्यासोबत, आणि मी कधी मालक म्हणून राहिलेलो नाही त्याच्यावर, कारण आपला मालक परमेश्वर आहे. म्हणून मी देवबापाला धन्यवाद देतो. माझी साक्षी ऐकले त्याबद्दल धन्यवाद देतो. देवबाप या साक्षीदार सगळ्याच्या जीवनात कार्य करून